भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी मनोज जरांगे यांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांचा समाचार घेतला। यावेळी ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, पण दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेले। निवडणुकीचा कालावधी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू असून महाविकास आघाडीची स्क्रिप्ट वाचून महायुतीला बदनाम करण्याचं काम जरांगे पाटील यांच्याकडून सुरू आहे, असा आरोप कदम यांनी केलाय। नमस्कार, मी धैर्यशील ज्ञानदेव कदम, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सातारा। आज नम्रपणे निवेदन करायला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आलोय। मी सुद्धा मराठा जातीतला आहे, मला सुद्धा मराठा जातीचा खूप अभिमान आहे। अनेक मोर्चे निघाले, अनेक उपोषण झाले। त्या उपोषणामध्ये सुद्धा पक्ष, गट, तट, पार्ट्या सोडून आम्ही सर्व मराठी जातीला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून गेले अनेक वर्ष संघर्ष करतोय आणि त्याला मूर्त स्वरूप यायचे दिवस आलेले। काल आणि गेल्या 15 दिवसांमध्ये मराठ्यांचे नेते आदरणीय जरांगे पाटलांनी आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर एकेरी भाषेत उल्लेख करून खालच्या पातळीवर भाषा वापरून या ठिकाणी त्यांची जात काढायचा प्रयत्न केला। खरं तर मला आपल्या सगळ्यांना या दृकश्राव्य माध्यमातून सांगायचं आहे की ज्यावेळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठ्यांना आरक्षण दिलं, ते या ठिकाणी हायकोर्टात टिकलं, त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेलं। दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे या ठिकाणी मराठ्यांचं आरक्षण गेलं। हे कुणीही ठळकपणे नमूद करत नाही। फक्त आता निवडणुकीचा कालावधी आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करायचा प्रयत्न केला जातो। एक जिल्हाध्यक्ष म्हणून, एक मराठा कार्यकर्ता म्हणून मला हे कुठंतरी चुकीचं वाटतं।